नमस्कार विद्यार्थी मित्र हो, आज आपण इयत्ता पहिली भाग 2 या पुस्तकातील इंग्रजी विषयाचा एक घटक लेटर्स अँड वर्ड्स असोसिएटेड विथ द सेम साऊंड म्हणजेच ध्वनीशी संबंधित अक्षरे आणि शब्द यामध्ये डी, एफ, एम, एन आणि ई या अक्षरांचा अभ्यास करणार आहोत। पहिला अक्षर आहे डी, ज्याचा ध्वनी होतो ड। डी डॉल, डॉल म्हणजे बाहुली। डी डक, डक म्हणजे बदक। डी डॅम, डॅम म्हणजे धरण। डी डॉग, डॉग म्हणजे कुत्रा। यानंतर पुढचा अक्षर आहे एफ, ज्याचा ध्वनी होतो फ। एफ फिश, फिश म्हणजे मासा। फ्रुट्स, फ्रुट्स म्हणजे फळे। एफ फ्रॉक, फ्रॉक म्हणजे झगा। एफ फ्लो, फ्लो म्हणजे प्रवाह। यानंतर अक्षर आहे एम, ज्याचा ध्वनी होतो म। एम मिस्ट, मिस्ट म्हणजे धुके। एम मग, मग म्हणजे मग। एम मान्सून, मान्सून म्हणजे मान्सून। एम मस्कमेलन, मस्कमेलन म्हणजे खरबूज। यानंतरचा लेटर्स आहे एन, ज्याचा ध्वनी होतो न। एन नेस्ट, नेस्ट म्हणजे घरटे। एन नोज, नोज म्हणजे नाक। एन नेट, नेट म्हणजे जाळे। एन नेक, नेक म्हणजे मान। यानंतरचं लेटर आहे ई, ज्याचा ध्वनी होतो ए। ई एलिफंट, एलिफंट म्हणजे हत्ती। ई एग, एग म्हणजे अंडे। ई इंजिन, इंजिन म्हणजे इंजिन। ई एल्बो, एल्बो म्हणजे कोपर। व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे धन्यवाद। असेच शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या स्मार्ट स्टडी बाय गजानन कुंभार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा व शेअर करा।